सगळ्यांना नमस्कार. मी प्रिया आणि आज आपण बघणार आहोत खूपच खास आणि पारंपरिक घरगुती शेव. ही शेव मी बेसन न वापरता उडीद डाळीपासून बनवली आहे. ही शेव खूप हलकी, खुशखुशीत आणि चवीला एकदम मस्त लागते. शेव परफेक्ट येण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग वेळ न घेता रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवातीला गॅसवरती कढई ठेवायचा आहे. यामध्ये 1 वाटी उडीद डाळ टाकायचा आहे. डाळला मंद आचेवर छान भाजून घ्यायचा आहे. गॅसचा फ्लेम हे मोठा करू नका, कमी आचेवरच आपल्याला डाळ हे भाजून घ्यायचं आहे. डाळ हलकी रंग बदलून छान सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायची आहे. डाळ जळू देऊ नये, सतत हलवत राहायचं आहे. कमी आचेवर डाळ हे आतपर्यंत चांगल्या प्रकारे भाजला गेला पाहिजे. तर अशा प्रकारे डाळ हे भाजून घेतल्यानंतर गॅसची आच हे बंद करायचं आहे. आता या डाळला पूर्णपणे थंड होण्यासाठी ठेवून देऊ. भाजून घेतलेली डाळ हे पूर्णपणे थंड झाल्यावर मिक्सरमध्ये घालून बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे. पावडर अगदी मऊ आणि गाठी नसलेली असावी. तर अशा प्रकारे मिक्सरमधून एकदम बारीक असं पावडर तयार करून घ्यायचं आहे. आता हे चाळणीमधून चाळून घेणार आहोत. चाळून घेतल्यानंतर हे जे उरलेला पावडर आहे ते परत मिक्सरमध्ये टाकायचं आहे आणि पुन्हा एकदा बारीक करून चाळणीने चाळून घेणार आहोत. तर हे बघा, उडीद डाळीचं एकदम बारीक असं पीठ हे आपण तयार करून घेतलेलं आहे. तर असं पीठ हे तयार करून घेतल्यानंतर ज्या वाटीने आपण उडीद डाळ हे मोजून घेतलं आहे त्याच वाटीने 3 वाटीपर्यंत तांदळाचं पीठ यामध्ये टाकायचं आहे. तर इथे मी पॅकेटमधलं तांदळाचं पीठ हे वापरली आहे. आता या पिठामध्ये 3 चमचे एकदम गरम केलेलं तूप टाकायचं आहे किंवा तुम्ही इथे 3 चमचे बटरसुद्धा यामध्ये टाकू शकता. गरम असल्यामुळे एकदा चमचेने मिक्स करून घ्यायचं आहे आणि यानंतर हाताने या पिठाला चांगल्या प्रकारे चोडून मिक्स करून घ्यायचं आहे. एकदा हे सगळं चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतल्यानंतर या पिठाची आपल्याला मुठी तयार करून बघायची आहे. जर अशा प्रकारे मुठी तयार होत असेल तर आपली शेव देखील एकदम खुशखुशीत बनून तयार होणार. आता या पिठामध्ये चवीनुसार मीठ, 3 चमचे तीळ, 1 चमचा ओवा थोडंसं हाताने चिरडून यामध्ये टाकायचं आहे. सोबतच यामध्ये 1 चमचा कलोंजी टाकायचा आहे. कलोंजीमुळे शेव हे दिसायलासुद्धा छान दिसते. कलोंजी हे तुम्हाला कोणत्याही दुकानात सुपरमार्केटमध्ये इझिली अवेलेबल होऊ शकते. जर कलोंजी नसेल तर यामध्ये 1 चमचा जिरे घालायचं आहे. यानंतर यामध्ये 1 चमचा तिखट टाकायचं आहे. तिखट जर जास्त आवडत असेल तर त्यानुसार इथे आपण कमी जास्त करून घेऊ शकतो. आता हे सगळं पिठामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये चवीनुसार मीठ झालं आहे की नाही ते सुद्धा एकदा बघून घ्यायचं आहे. आता यामध्ये थोडं कोमट पाणी घालत पिठाला आपण मळून घेणार आहोत. पीठ हे मळून घेताना खूप जास्त घट्टसुद्धा पीठ मळायचं नाही आणि खूप जास्त मऊसुद्धा पीठ मळायचं नाही. तर सेमी सॉफ्ट इथे पीठ आपण मळून तयार करून घेणार आहोत. तर हे बघा, सेमी सॉफ्ट पीठ हे तयार करून घ्यायचं आहे. आता या पिठामधून थोडंसं पीठ हे बाहेर काढून घ्यायचं आहे आणि उरलेल्या पिठावरती ओल्या कापडाने झाकून ठेवून देऊ. आता शेव तयार करण्यासाठी इथे मी मोठ्या छिद्राचा साचा हे वापरली आहे. या साच्याला आपण तेल लावून घेणार आहोत. आता साच्यामध्ये बाजूला काढून ठेवलेली पीठ हे भरून घ्यायचं आहे आणि साच्याला व्यवस्थित असं झाकण लावून द्यायचं आहे. आता शेव हे डायरेक्ट तेलामध्ये न पाडता आपण सुती कापडावर काढून घेणार आहोत. तर इथे मी सुती कापड भिजवून आणि घट्ट पिळून घेतला आहे. त्या कापडावर शेव तयार करायचा आहे. तर अशा प्रकारे एकाच वेळी 3 ते 4 शेव हे पाडून घ्यायचं आहे. कढईमध्ये एकाच वेळी जितके शेव हे आपण तळून घेऊ शकतो तेवढे शेव हे तयार करायचं आहे, नाहीतर हे शेव ड्राय होऊन जाणार. तर असं शेव हे तयार करून घेतल्यानंतर लगेच शेवला तळून घ्यायचं आहे. तर बाजूला तेल हे गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. तेल हे छान असं गरम झाल्यावर शेव हे तेलात सोडायचं आहे. तेलात टाकल्यानंतर गॅसची आच हे मध्यम करायचं आहे. मध्यम आचेवर हे तळून घेणार आहोत. या शेवमध्ये आपण हळद नाही घातल्यामुळे खूप जास्त असं कलर येणार नाही. लाईट असं सोनेरी रंग येईपर्यंत, क्रिस्पी असं तयार होईपर्यंत आपल्याला हे शेव तळून घ्यायचं आहे. शेव हे छान असं तळले गेले की तेलावरील बुडबुडे हे आपोआप कमी होतात. तेव्हा झाऱ्याने एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. दुसऱ्यांदा शेव हे तेलात तळून घेताना तेल हे छान असं गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर शेवला तेलात सोडायचं आहे. तर याच पद्धतीने कढईमध्ये जितके मावतील तेवढे शेव हे आपल्याला तळून घ्यायचं आहे. तर उडीद डाळीच्या पिठापासून तयार केलेले हे शेव खूपच चविष्ट लागतात आणि तेलकटसुद्धा होत नाहीत. आणि प्रत्येक वेळा साच्यामध्ये पीठ हे भरून घेताना पिठाला छान असं मळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर साच्यामध्ये भरायचं आहे. तर अशा प्रकारे तयार केलेले हे शेव पूर्ण महिनाभरापर्यंत आपण स्टोर करून खाऊ शकतो.
तर बेसन न वापरता उडीद डाळीच्या पिठापासून तयार केलेलं हे शेव चवीला आणि कुरकुरीतपणाला एकदम परफेक्ट आहे. तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.